पहिल्याला टर्मिनेट करायचं, दुसऱ्याचा पिक्चर बघायचा, पहिला फेल गेला आणि परत तिकीट काढायची, पिक्चर बघायचा, हेच खेळ आम्ही करायचा का? EFM ला या कोल्हापूर शहराला बेटी बनलेला कोल्हापूर शहराला आमदारत्व झोपून दिलं. हा महत्वाच्या प्रश्नाच्या काळात 36,000 दिवे कुठून आले याचं मी उत्तर मला मिळालं. ब्लॅकलिस्ट करायचा त्याच्या अगोदर असाच शासन निर्णय दुसऱ्याला या मुद्द्यावरती जाणार आहे ना, ती परत बसल्यात आमची होणार आहे. याच्यासाठी ऑफिसने काय नाही फेल गेलेली आहे आणि या कोल्हापूर शहरात अरे काय केलं बघा ई सेल आम्ही एक माहिती माझ्या माहिती सत्तर काय माहिती एक मिनिट मुद्दा पूर्ण करू दे. ESL ही फेल गेलेला हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज आहे. आमच्या भावना सगळ्यांच्या तीव्र आहे. कोल्हापूर शहराच्या भावना तीव्र आहेत. याच्या आधीच्या बॉडीच्या पण भावना तीव्र आहे. आता पण आमचं आम्ही ठराव मांडतो की या ESL कंपनीनं कोल्हापूरची संशय फसवणूक केलेला आहे. त्या कराराप्रमाणे या लोकांनी कोणत्याही कराराचं सगळं मान्य केलेलं नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मी असेल पहिला सदोष ऑपरेशन त्याच्याशिवाय त्यांना गव्हर्नमेंट काय मला एक सांगा साहेब मला एक मिनिट बोलतो मी मला माझी ESLच्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट आहे. ESL ला या कोल्हापूर शहराला बेटी बनलेला आहे. कोल्हापूर शहराला आमदारत्व झोपून दिलेला आहे. आमची भावना एक आहे की आम्ही तुमच्याकडे ठराव मांडतो या ESL ला जसं तुम्ही टर्मिनेट केले त्याला डिस्क्वालिफाय करायला ब्लॅकलिस्ट करू JLT मधून जे काय पैसे आपले दर आता परवा तुमचे देण्यात गेले ते 3 कोटी रुपये जास्त पहिल्या पोस्टाने साहेब 3 कोटी 10 लाख रुपये आमचे ते आपल्या मिळाला येणाऱ्या अनुदानाचं बातम्या सगळ्यांना त्या पैशाचं काय करणार हा एक महत्त्वाचा विषय. आणि मगाशी आयुक्त साहेबांनी सांगितलं की आपण 21,40,000 कंपनी आपण एकशे देत होतो 119 रुपये प्रमाणे, बरोबर आहे. 30 रेट आता आपण ठरवलेला आहे. जर 119 JLT 140 रुपये जर आपण हिशोब केला तर 21 लाखाचा 15,000 दिव्यांचा आपण त्यांना पैसे देत होतो एकंदरीत. आणि ह्या 5 वर्षात प्रशासनाच्या काळात 36,000 दिवे कुठून आले याचं मी उत्तर मला मिळालं. ESLचा विषय जो आला आधी मला मी बघा ESL टर्मिनेट करा ब्लॅकलिस्ट करा ही मागणीच आहे. कराप्रमाणे काम केलं नाही. पण ESL लागलं कुणी ती कमिटी कोण होती? आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुख्य अभियंता नगर परिषद संचालनालय, कार्यकारी अभियंता विद्युत नवी मुंबई, उपायुक्त वित्त, सहआयुक्त नगर परिषद प्रशासन हा 2011 ला आलेला शासन निर्णय. आम्ही का आम्हाला भीती काय घालताय शासन? म्हणजे मला काय पक्षी काय बोलायला नाही आहे. सगळ्यांचा अधिकार आहे वापरत. आता जेव्हा मी मॅसेज करणार आमचा निर्णयच आहे आणि मग आमचा जे पैसे कापून घेतला इथं पण आमची लूट झाली आणि आता परत या शासन निर्णयाप्रमाणे हे प्रेझेंटेशन दाखवायला आम्हाला पाठवलेले. पण शासन एकच मिनिट शासन निर्णयाप्रमाणे ESL आलं हे परिपक्व नव्हतं. शासनाला निर्णय चुकला. मग दुसरा विश्वास ठेवायचा कसा? पहिल्याला टर्मिनेट करायचं, दुसऱ्याचा पिक्चर बघायचा, पहिला फेल गेला आणि परत तिकीट काढायची, पिक्चर बघायचा, हेच खेळ आम्ही करायचा का? हा माझा मूळ प्रश्न आहे. ब्लॅकलिस्ट करा, ती GST अनुदान परत आलं पाहिजे. आजचा ठराव करा. तुमचं पत्र, ठरावाची कॉपी, आयुक्तांचं पत्र, कोल्हापूरची लूट होऊ देऊ नका. त्याला ब्लॅकलिस्ट करा. टर्मिनेट वरचा विषयाचा आमचं हे मनोगत आहे. आमची ही मागणी ठोस आहे. हे आपल्यासमोर निवेदन दोन्ही बाजूनी हाच निर्णय झालेला आहे. याचा आपण ठराव करू आणि आता हा आता
तुम्ही कोल्हापूर